जॉब करावं की बिझनेस करावं हा कन्फ्युजन आज प्रत्येक यूथला लागलेला आहे की माझ्यासाठी कोणतं करियर ऑप्शन योग्य आहे, मला जॉब करायला पाहिजे का बिझनेस करायला पाहिजे। ह्या कन्फ्युजनचा आज मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे। सो मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला पिझ्झा आवडतो की बर्गर आवडतो। मित्रांनो, बेसिकली ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो। काही लोकांना पिझ्झा आवडेल, काहींना बर्गर आवडेल। त्यांच्या टेस्टवरून प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते। तसंच सेम करिअरमध्येही असतो, कोणाला जॉब करणं आवडतो तर कोणाला बिझनेस करणं आवडतो। सो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही एका गोष्टीला मी फोकस करत नाही आहे। नाही मी इथं जॉबला फोकस करतोय किंवा नाही मी ह्या व्हिडिओमधून बिझनेसला फोकस करतोय। ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये मी गॅरंटी देतो मित्रांनो की तुम्हाला ह्या कन्फ्युजन राहणार नाही की तुम्हाला पुढे जाऊन जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे। तर चला मग आपला व्हिडिओ सुरू करूयात की एक्झॅक्टली जॉब आणि बिझनेसमध्ये काय कंपॅरिझन आहे ते आता आपण बघूयात। नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सिनियर बिझनेस कन्सल्टंट, टीम डॉक्टर विवेक बिंद्रा। सगळ्यात पहिलं कंपॅरिझन आहे रिस्क। तुमच्याकडे चांगले स्किल्स असतील, चांगलं तुमचं एज्युकेशन असेल आणि तुम्हाला जर का समजा जॉब मिळाली, बट काही कारणास्तव जर का तुमची ती जॉब गेली, इथे तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला लगेचच दुसरा जॉब मिळू शकतो, कारण तुमच्याकडे चांगले स्किल्स असतील, चांगलं एज्युकेशन असेल तर तुम्हाला 100% जॉब चांगली मिळेल। बट बिझनेसमध्ये असं होत नाही। बिझनेसमध्ये खूप जास्त रिस्क असते ॲज कम्पेअर टू जॉब, कारण बिझनेस एका रिसर्चनुसार बिझनेसमध्ये 95% ऑफ बिझनेसमॅन पहिल्या 5 वर्षात फेल होतात, हे एका रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहे। सो इथे खूप रिस्क जास्त असते, कारण ज्यावेळेस एखादा बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस काही कारणाचं समजा लॉसमध्ये जाऊन बिझनेस बंद पडला तर नेक्स्ट बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपली हिंमत होणार नाही, कारण आपण ऑलरेडी एका बिझनेसमधून लॉस खाल्लेला असतो। सो त्याच्यासाठी इथे खूप रिस्क जास्त असते। नेक्स्ट जी कंपॅरिझन आहे इन्कम। मित्रांनो, तुमच्याकडे कितीही चांगले स्किल्स असू द्या, कितीही चांगलं तुमचं एज्युकेशन असू द्या, बट तुमचं जी सॅलरी हाईक आहे ते काही लिमिटेड वेळासाठीच असतो। म्हणजेच जर का तुमची आता सध्याला महिन्याला 50,000ची सॅलरी मिळत असेल तर असं कधी होणार नाही की तुम्हाला 50,000 वरून 60, 70, 80,000 रुपये लगेचच तुमचा इन्क्रीमेंट होईल, इतकं पेमेंट वाढेल। हे खूप चान्सेस कमी असतात एका जॉबमध्ये, कारण तुमचं जी ग्रोथ आहे ते एक स्ट्रेट लाईनमध्ये ग्रोथ होत असते। बट बिझनेसमध्ये असं होत नाही। बिझनेसमध्ये जर का समजा बिझनेस चांगलं चालत असेल, जर बिझनेस एक्सपान्शन केला तर त्या बिझनेसमध्ये समजा सध्या 50,000चा प्रॉफिट होत असेल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत बिझनेस चांगला चालला तर 2-3 महिन्यातच त्या बिझनेसमधून तुम्ही 1 लाख रुपयेपर्यंत प्रॉफिट कमवू शकता। हे पॉसिबिलिटीज आहेत, कारण तिथं एक्सपोनेन्शियल ग्रोथ होतो। सो नेक्स्ट जे आहे टाइम आणि एफर्ट्स। मित्रांनो, ज्यावेळेस जॉबचं करिअर निवडतात त्यामध्ये तुम्हाला लिमिटेड टायमिंग असतो, लिमिटेड वर्किंग आवर्स असतात। म्हणजेच तुम्हाला काम करण्यासाठी विशिष्ट वेळ असतो, 9 ते 5 मध्येच तुम्ही काम करू शकता। एक्स्ट्रा काही काम असेल तर नेक्स्ट डे 9 ते 5 मध्येच तुम्ही ते काम करू शकता। आणि तुम्हाला काही सुट्ट्या पण मिळतात, आठवड्याच्या सुट्ट्या असतात, हॉलिडेज असतात। सो इथं तुम्हाला टाईमही लिमिटेड असतो आणि सुट्ट्याही मिळतात। बट बिझनेसमध्ये असं होत नाही। बिझनेसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो। सुरुवातीचा स्टेज असतो बिझनेसचा, ज्यावेळेस म्हणजेच तुमचा बिझनेस स्टार्टअप्स असेल तर स्टार्टअपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो। तिथं कोणत्याही टाईमची लिमिट नसते। इवन तुम्हाला दिवसातून 16-16 तास काम करावं लागतो। सुट्ट्यांचा तर तिथं विषयच नसतो, सुट्ट्या तुम्हाला घेताच येत नाहीत, कारण तुम्हाला बिझनेस एक मोठ्या स्केलवर घेऊन जाऊस तर तुम्हाला तिथं तुमचा पर्सनली वेळ द्यावाच लागतो। इथे तुम्हाला बिझनेसमध्ये टाइम आणि एफर्ट्स जास्त काम करावा लागतो ॲज कम्पेअर टू जॉब। नेक्स्ट जे आहे फ्रीडम। जर तुम्ही जॉब करणार असाल तर त्यामध्ये जर का तुम्हाला सुट्टी हवी असेल, तुम्हाला कुठेही फिरायला जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बॉसची परमिशन घ्यावी लागते, कारण तिथं तुम्हाला खूप कमी फ्रीडम असतो। जर तुमचा क्रिएटिव्ह माइंडसेट असेल तर तुम्हाला इथं यूज करता येत नाही, कारण तुम्ही तुमच्या बॉसचा ऑर्डर फॉलो करत असतात जॉबमध्ये। त्यामुळे तुम्ही इथं कुठेही क्रिएटिव्ह माइंडसेट तुम्ही यूज करू शकत नाही। बट बिझनेसमध्ये असं होत नाही। बिझनेसमध्ये ज्यावेळेस बिझनेस ओनरला ज्यावेळेस सुट्टी हवी असते तो कधीही सुट्टी घेऊ शकतो, आणि जर त्याचा क्रिएटिव्ह माइंडसेट असेल तर तो क्रिएटिव्ह माइंडसेट तो स्वतः त्याच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त तो प्रॉफिट कमवू शकतो किंवा बिझनेस मोठ्या स्केलवर आणू शकतो। त्याच्यासाठी त्याला भरपूर फ्रीडम असते। नेक्स्ट जे आहे रिस्पॉन्सिबिलिटीज। मित्रांनो, जॉबमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज खूप लिमिटेड असतात, कारण जॉबमध्ये त्यांना जितकं काम दिलं जातं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच असते। बट बिझनेस ओनर्सचा तसं नसतो। बिझनेस ओनर्सना भरपूर
गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटीज असते, त्यांच्या एम्प्लॉईजची असते, त्यांच्या बिझनेसची असते, त्यांच्या प्रॉफिट अँड लॉसची असते, त्यांच्या सेल्सची असते. म्हणजेच ऑलमोस्ट सगळ्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी त्या बिझनेस ओनर्सकडे असते. सो रिस्पॉन्सिबिलिटीचं बघितला तर जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबिलिटी हे बिझनेस ओनर्सकडेच असते. सो नेक्स्ट जे आहे सिक्युरिटी. मित्रांनो, जर गव्हर्नमेंट जॉब सोडल्या तर प्रायव्हेट जितकेही जॉब्स आहेत त्यांची जी सिक्युरिटी आहे जॉबची ते खूप कमी असते. कारण जर बॉसला वाटलं की त्या व्यक्तीला काढायचं असेल कामावरून तर तो कधीही रातोरात त्या व्यक्तीला जॉबवरून काढू शकतो. म्हणजे तिथे खूप कमी सिक्युरिटी असते प्रायव्हेट जॉब्समध्ये. बट बिझनेसमध्ये असं कुठल्याही चान्सेस होणार नाहीत मोस्टली की तो असे भरपूर कमी चान्सेस असतात की कोणताही बिझनेस रातोरात बंद पडू शकतो. नेक्स्ट जे आहे लर्निंग्स. जॉब प्रोफेशनमध्ये खूप लिमिटेड लर्निंग्स असतात. म्हणजेच एक छोटीशी स्किल्स पण डेव्हलप केली तर त्यांचं प्रमोशन होऊ शकतो. पास्ट परफॉर्मन्स जर का त्यांनी चांगलं इम्प्रूव्ह केले तर त्यांचं प्रमोशन होऊ शकतो. बट बिझनेसमध्ये असं होत नाही. बिझनेसमध्ये कंटिन्युअसली लर्निंग्स घ्याव्या लागतात, कंटिन्युअसली शिकावं लागतो, जेणेकरून ते लर्निंग्स ते त्यांच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करून बिझनेस ग्रो करू शकतात. सो इथे लर्निंग्स घेण्याची क्षमता जर जास्त असेल तर बिझनेस एकदम योग्य आहे. ह्या सगळ्या पॉईंट्सवरून आपल्याला एक कन्क्ल्युजन निघतो की एक्झॅक्टली मला बिझनेस करावं की जॉब करावं हे एक क्लिअर होऊन जातो. जर तुम्ही लिमिटेड रिस्क घेऊ शकता, लिमिटेड इन्कममध्ये खुश राहू शकता, लिमिटेड रिस्पॉन्सिबिलिटीज पाहिजे, लिमिटेड टाईम देऊ शकता, लिमिटेड फ्रीडम हवा आहे आणि लिमिटेड लर्निंग्स हवे असेल तर मित्रांनो मी रेकमेंड करतो की तुम्ही जॉब करा. बट तुम्ही अनलिमिटेड लर्निंग घेऊ शकता, अनलिमिटेड रिस्क घेऊ शकता, अनलिमिटेड इन्कम कमवायचे आहे, अनलिमिटेड टाईम देऊ शकता, जास्तीत जास्त टाईम देऊ शकता, जास्तीत जास्त एफर्ट्स करू शकता, जास्तीत जास्त फ्रीडम घ्यायचं आहे, जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायचे आहे. तर मित्रांनो मी रेकमेंड करतो की तुम्ही बिझनेस करा. सो मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल की एक्झॅक्टली तुम्हाला जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे. जर खरंच तुम्हाला स्किल्स शिकायचे आहेत, जर का तुम्हाला बिझनेस नॉलेज शिकायचं आहे, बिझनेस एज्युकेशन घ्यायचं आहे, बिझनेसमध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे किंवा तुम्हाला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता ह्या दिलेल्या नंबरवर. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेन की एक्झॅक्टली कोणकोणत्या स्किल्स आहेत जेणेकरून तुम्हाला जॉब मिळेल किंवा कोणकोणत्या बिझनेस नॉलेज आहे जेणेकरून तुम्ही एक्झॅक्टली एक प्रॉफिटेबल बिझनेस स्टार्ट करू शकता. सो नक्कीच तुम्ही मला ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा प्रत्येक तुमच्या मित्रांना, प्रत्येक नातेवाईकांना ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे, जे कन्फ्यूज आहेत की त्यांना एक्झॅक्टली जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे, त्या व्यक्तींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही इथेपर्यंत आला त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.